नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर, आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी आलोय. परवा एक साम टीव्ही किंवा सर्व टीव्हीवरती एक वैद्यकीय अभ्यासक्रमांचे संस्थात्मक स्तरातील फेऱ्यांमधील प्रवेश बंद होणार आणि केंद्रीय पद्धतीने होणार अशा प्रकारचा मराठीतून एक व्हिडिओ येत होता. याचा अर्थ असा की कॅपराऊंड मधून म्हणजे सेंट्रलाइज्ड सिस्टम मधूनच आपल्याला कॅपराऊंड मधूनच ऍडमिशन संस्थापक कोट्याचे सर्व होणार आहेत. कसल्याही प्रकारचं ऍडमिशन हे इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे स्पॉट राऊंड होणार नाही असा त्याचा अर्थ आहे. खूप वेळा काही विद्यार्थ्यांच्या मध्ये एक गैरसमज झाला आणि त्यांचं म्हणणं असेल किंवा आता मॅनेजमेंट कोटा बंद झाला का, तर मॅनेजमेंट कोटा बंद झाला असा त्याचा अर्थ नाहीये. ज्याला मॅनेजमेंट कोटाला आपण IQ कोटा म्हणतो, त्याला इन्स्टिट्यूट कोटा म्हणतो. हे IQ कोटा जो आहे तो जी काही फीस MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत असेल त्या फीसच्या 3 टाइम्स फी भरून आपल्याला IQ कोट्यामधून ऍडमिशन घेता येऊ शकत असतं. परंतु संस्था लेवलवरती एक राऊंड होत असतो की जो पाठीमागच्या 3-4 वर्षामध्ये होत नव्हता, पण गेल्या वर्षी आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी म्हणजे 2024 आणि 25 मध्ये काही कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंड झाला होता. कॅपराऊंड म्हणजे काय, किंवा सेंट्रलाइज्ड ऑटोमॅटिक जे काही राऊंड होतात, जे राऊंड होतात त्या राऊंड मधून दरम्यान राऊंड 1, 2, 3 म्हणजे त्याला आपण राऊंड 1, 2, 3 असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हटलं जातं. चौथ्या राऊंड झाल्यानंतर काही सीट्स जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिल्लक राहिले तर ते सगळे सीट्स आपल्याला इन्स्टिट्यूट लेवलवरती म्हणजे स्पॉट राऊंड किंवा कॉलेजवरती जाऊन फॉर्म भरून आपल्याला ऍडमिशन घेता येत होतं आणि ते बंद झालं होतं. परंतु गेल्या 2 वर्षात म्हणजे 2024 मध्ये आणि 25 मध्ये काही सीट्स रिक्त राहिल्यामुळे, वेकंट राहिल्यामुळे कोर्टमधून जाऊन इन्स्टिट्यूट लेवल राऊंड घेण्यात आलेलं होतं. त्याच्या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी तक्रार केल्या होत्या किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंडवरती जे काही इन्स्टिट्यूटवरती म्हणजे ज्यावेळेस कॉलेजवरती फॉर्म भरून घ्यायचा असतो त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थ्यांची लूट होत आहे अशा प्रकारचे CET सेलकडे खूप साऱ्या तक्रारी आल्यामुळे CET सेलने एक डिसिजन 2026 साठी घेतलेला आहे किंवा सर्व राऊंड हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. आता हा सगळा प्रकार मधून आपल्याला खूप जणांचे वेगवेगळे अर्थ येतात की मराठी भाषेतून ते मराठी लँग्वेज मधून तुम्हाला सर्व जो काही मेसेज किंवा जे काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं किंवा संस्थात्मक कोटा बंद झालाय वगैरे. मॅनेजमेंट कोटा बंद झालेला नाही, त्याला IQ कोटा किंवा इन्स्टिट्यूट कोटा असं म्हटलं जातो. परंतु संस्था स्तरावर म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणजे 4थ्या राऊंड 5व्या राऊंडच्या नंतर एखादी काही सीट्स राहिलं तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ज्याला असं म्हणतो, त्याला स्पॉट राऊंड म्हणतो साध्या भाषेमध्ये, तो होणार नाही असं यावर्षी CET सरने डिक्लेअर केलेलं आहे. परंतु जर समजा काही सीट वेकंट राहिले स्थितिस्थापक नुसार म्हणजे त्यावेळेसच्या वातावरणानुसार जर समजा सीट्स वेकंट राहिले आणि काही संस्था किंवा विद्यार्थी कोर्टमध्ये गेले तर कोर्टनं डिसिजन दिला तर CET सेल काही करू शकत नाही. एकंदरीत त्या व्हिडिओचा अर्थ घेताना तुम्ही असं घ्या की इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होणार नाही असं CET सेलनं डिक्लेअर केलेलं आहे. खरं पाहता ते अगोदर 3-4 वर्षापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये कोर्टमध्ये जाऊन काही सीट वेकंट आहेत याची परवानगी घेतली जाते आणि ते कोर्टची परवानगी मात्र 100% CET सेलला बंधनकारक असते. तशाच प्रकारचा राऊंड 2025 आणि 24 मध्ये दोन्ही वेळेस इन्स्टिट्यूट लेवल राऊंड फक्त MBBS आणि BDS साठी झाला होता. परंतु BMS आणि BHMS आणि ह्या सर्वांसाठी कसल्याही प्रकारचे राऊंड कंडक्ट झाले नाहीत. परंतु MBBS आणि BDS साठी मात्र कंडक्ट झाले होते. ते कोर्टने परवानगी दिल्यामुळे झाले होते. कदाचित यावर्षी तो राऊंड होणार नाही असं डिक्लेअर केलंय आणि ते डिक्लेअर केलेलं आपल्याला बातमी सर्वत्र फिरत आहे. परंतु संस्था मधील काय मॅनेजमेंट कोटा आहे किंवा आपल्याला IQ कोट्यामधून ज्यांना ऍडमिशन घ्यायचं त्यांच्यासाठीचा ह्या व्हिडिओचा काही संबंध नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, हे जरी डिक्लेअर केलेलं असलं तरी पण काही संस्था किंवा इन्स्टिट्यूट कोर्टमध्ये गेले, विद्यार्थी संघटना कोर्टात गेले तर जर कोर्टाने डिसिजन इन्स्टिट्यूट लेवल राऊंड घ्या असं जर समजा परत यावर्षी 2026 मध्ये सांगितलं तरी सुद्धा हा राऊंड होऊ शकतो, कारण न्यायालयाचा निर्णय हा अंतिम असतो. हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे त्या जो काही व्हिडिओ आलाय त्याच्यामध्ये फारसा विचार करण्यासारखी गोष्ट तुमच्याकडे नाहीये. काही टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रातील माझ्या तमाम विद्यार्थ्यांनी पालकांना सर्व काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावर असणाऱ्या क्लिष्ट भाषेतील सर्व गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आपल्या
व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं असेल तरी तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या स्क्रीनवरती जो हायलाईट होतो त्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि पेड काउन्सिलिंग असं लिहू शकता. आपलं बुकलेट आलंय, हे खूप छान बुकलेट आहे. याच्यामध्ये सर्व प्रकारच्या MBBS, BDS, एम्स, जिपमर, AFMC, त्याचबरोबर BDSच्या सर्व गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीम्ड, MBBSच्या गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीम्ड, BMS गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीम्ड, BVSC, त्याचबरोबर इतर राज्यातल्या तेलंगणा, कर्नाटका, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळा या सर्वांचे सर्व कट ऑफ एकंदरीत इत्थंभूत आणि त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत सर्व प्रकारचे एकत्रित असणारं हे बुक आम्ही तुमच्या सेवेसाठी आणलं. याची किंमत 450 रुपये आहे, परंतु तुम्हाला आम्ही तुम्हाला हे 400 रुपये 50 रुपये डिस्काउंट देणार आहे आणि पोस्टेज 50, असं 450 रुपये पाठवायचे. आम्ही तुम्हाला घरपोच ही गोष्ट देतो. 2 ते 3 दिवसामध्ये पोहोचतो. जवळपास पहिल्या 1000 प्रति लगेच खपल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना मागवायचे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती बुक पाहिजे असं लिहून पाठवू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचे ते सुद्धा विद्यार्थी यामध्ये येऊ शकतात. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.